ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरती आरोपपत्र दाखल केलंय. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी निगडीत एका मनी लॉन्ड्रिंग खटल्यासंदर्भात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एबीपी माझाच्या हाती या संदर्भामध्ये एक्सक्लुझिव्ह कागदपत्र लागली आहेत. 2022 मध्ये या कंपनीमध्ये कथितरित्या आर्थिक अनियमितता आहे का हे तपासण्याचं कारण देत ईडीने खटला दाखल केला होता. तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स सुद्धा पाठवण्यात आले होते. तर एबीपी नेटवर्कच्या हाती एक्सक्लुझिव्ह कागदपत्र या संदर्भात लागली आहेत. त्यामध्ये काय आपण पाहूया आणि नॅशनल हेराल्ड हे प्रकरण काय आपण पाहतोय. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 1938 मध्ये पंडित नेहरूंनी सुरू केलं होतं. वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेल या कंपनीची स्थापना करण्यात आली. 2008 मध्ये आर्थिक अडचणींमुळे वृत्तपत्र बंद पडलं. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची मालमत्ता 2000 कोटींची होती. दोन 2010 मध्ये राहुल आणि सोनिया गांधींकडून यंग इंडियन लिमिटेडची स्थापना करण्यात आली. यंग इंडियननं 2000 कोटींची कंपनी केवळ 50 लाख रुपयात खरेदी केल्याचा आरोप आहे. 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामींकडनं दिल्लीच्या पटियाला कोर्टात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल बोरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदांवरती आरोप करण्यात आले. जून 2014 मध्ये कोर्टाकडून राहुल, सोनिया गांधी आणि इतरांविरोधामध्ये समन्स बजावण्यात आले. 2014 मध्ये ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 2015 मध्ये कोर्टाकडनं राहुल आणि सोनिया गांधींसह इतरांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान राजकीय द्वेषापोटी यांना रान मोकळं हवं म्हणून गांधी कुटुंबियांना लक्ष केलं जात आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलाय. ही नॉन प्रॉफिट कंपनी असल्यामुळे कोणालाही याच्यातून लाभांश मिळत नाही, कोणालाही याच्यात मानधन मिळत नाही आणि जेव्हा ही कंपनी अवसानात जाईल तेव्हा संपूर्ण मालमत्ता जी आहे ही सरकार जमावेल. त्यामुळे यामध्ये कुठलाही आर्थिक व्यवहार होण्याची म्हणजे नियमातच तरतूद नसल्यामुळे आणि कुठलाही आर्थिक व्यवहार न झाल्यामुळे यावर जी केलेली कारवाई हा हास्यास्पद आहे. राहुल गांधी, सोनिया गांधींना त्यांचा आवाज दाबण्याकरता आणि त्यांना राजकीय देशापोटी ही कारवाई केंद्र सरकारने केलेली आहे. भाजपच्या रविशंकर प्रसाद यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली. आपण पाहूयात. कानून अपना काम कर रहा है. द लॉ इज टेकिंग इट्स ओन कोर्स. हम बीजेपी की ओर से सोनिया गांधी और राहुल गांधी और कांग्रेस पार्टी से सवाल पूछना चाहते हैं, क्या कानून को अपना काम नहीं करना चाहिए? क्या हजारों करोड़ की संपत्ति पर अगर आपने गलत तरीके से, गैर कानूनी तरीके से षड्यंत्र करके कब्जा कर लिया तो क्या इस पर चुप रहना चाहिए? यही तो बड़े सवाल है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.